जय गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंतांचे जे सगळे अवतार आहेत त्यातले काही अवतार हे परित्राणाय साधूंना या विभागामध्ये आहेत. पण दर वेळेला भगवंत काही अवतार घेतातच असं नाही. याचं कारण आहे की आपल्या सगळ्यांना एक प्रयत्नवाद नावाचा एक विषय माहिती आहे. आपल्याकडे असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं नाहीये. आधी तुम्ही काय केलंय नाही का. जो जो करील तयाचे, परंतु तेथे माहिती आहे ना अधिष्ठान पाहिजे ना. पण आधी काय काहीतरी केलं पाहिजे. या न्यायानं देव आणि दानव यांच्यामध्ये सतत युद्ध चालूच आहे नाही का. म्हणजे आपण अगदी पाहिलेलं युद्ध सांगतो. 150 वर्ष आपण एका दानवी वृत्तीच्या विरोधात आपल्या पूर्वजांनी लढा दिला स्वतंत्र होण्याकरता. तो एक प्रकारचा म्हणजे कोणाला माझ्या अंकित ठेवायचं ही जी वृत्ती आहे, माझं गुलाम म्हणून ठेवायचं ही जी वृत्ती आहे, त्या वृत्तीच्या विरोधात आम्हाला स्वतंत्र मान्यता हवी. ही जी स्वाभाविक अपेक्षा आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, त्या वृत्तीच्या विरोधात आपण लढा दिलेला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या भाग्यानं आपण ज्या राम मंदिराचे साक्षीदार आहोत. खरं तर त्या राम मंदिराकरता काही हजार वर्ष आपल्याला नजीकचा संघर्ष माहिती आहे. म्हणजे 92-93 किंवा त्या सगळ्या पासून त्याला थोडीशी चालना मिळाली म्हणून तो आपल्याला संघर्ष माहिती आहे. प्रत्यक्ष कारसेवा. पण त्याच्या आधी कित्येक वर्ष त्या जागेकरता तो संग्राम चालू आहे. असा संग्राम हा पार अनादि अनंत काळापासून चालू आहे. कधी त्यात देवांचा जय आहे, कधी असुरांचा जय. काळ कुणाला अनुकूल आहे त्याच्यावरती कोण सत्तेत बसणार हे एका अर्थाने तेच आहे बरं का. म्हणजे आमचे देगलूरकर महाराज फार महाभारतावरती जेव्हा ते बोलतात ना तेव्हा ते राजकारण या विषयातनच महाभारतावरती बोलतात. कारण त्याच्यात तो प्रमुख विषय आहे. देव आत्ता ही कथा सांगणार आहे त्याच्यामध्ये देव आत्ता राज्यावरती आहे. म्हणजे इंद्राचं जे स्थान आहे ते देवांकडे कधी आहे तर कधी दानवांकडे. असुरांचा जो राजा आहे बळी, हा बळी आत्ता इंद्रपदावरती आहे. म्हणजे त्यानं ते स्थान काबीज केलंय. आणि देवांना आता राहायला घर नाही किंवा ते परागंदा झाले तसा उल्लेख आहे. आणि म्हणून सगळे देव भगवान महाविष्णूंना शरण गेले. आपल्या सगळ्या कथांमध्ये हेच आहे. सगळे देव त्या क्षीरसागराच्या तटावरती उभे आहेत आणि भगवान महाविष्णू शेषशाही. सांगितली अडचण असं असं झालंय. भगवंत म्हणाले आत्ता जो काळ चाललाय तो काही माझ्या अवताराची वेळ नाही, तेव्हा तुम्हालाच काहीतरी केलं पाहिजे. पण काय करा हे त्यांनी सांगितलं. योजना आखून दिलेली आहे भगवंतांनी. आणि त्याप्रमाणे त्या योजनेप्रमाणे इंद्रानं हातामध्ये पांढरा झेंडा घेतला. पांढरा झेंडा म्हणजे आम्हाला काही युद्ध करायचं नाहीये, शरणागती. आम्ही तुला काही मदत मागायला, काही सांगायला, काही विचारायला आलेलो. आणि तो बळीराजाकडे गेला. आता हे भाऊ आहेत ना, काही असलं तरी. बळीराजानं त्याचं स्वागत केलं आणि म्हणाला काय इच्छा आहे. त्यानं सांगितलं आम्ही आत्ता महाविष्णूंना
भेटून आलो. महाविष्णूंनी असं सांगितलं की देवांनी आणि दानवांनी एकत्र व्हायला पाहिजे. का तर आपण दोघे मिळून समुद्र मंथन करूयात आणि त्या समुद्र मंथनातून जे अमृत येईल ते आपण वाटून घेऊ. अमृत प्राशनामुळे आपलं आयुष्य आहे ते दीर्घकाळ आपण जगू. हे जे सगळे उपभोग आहेत ते दीर्घकाळ घेता येतील. सध्याच्या राजकारणातल्या ज्याला आपण आघाडी म्हणतो किंवा युती म्हणतो किंवा अजून काही म्हणतो, हे आपण सगळं वाटून घेऊ याच न्यायाने बळीनं ते मान्य केलं आणि मग ज्याप्रमाणे योजना होती त्याप्रमाणे समुद्र मंथनाकरता सगळी तयारी सुरू झाली. मंदराचल नावाचा पर्वत आणावा आणि त्याची रवी करावी. आपल्याला माहिती आहे मंथन म्हणजे घुसळणं. हल्ली ताक सुद्धा विकत मिळतं, त्यामुळे घुसळणं काय असतं? विकत मिळतं म्हणजे माझ्याकडे विकत आणतात म्हणून सांगतो बरं का. हा जोशी गोखलेंकडे काय आहे मला माहिती आहे. मंदराचल नावाचा पर्वत त्याची रवी केली. वासुकी नाग आहे, नागांमधला सगळ्यात मोठा अजस्त्र ज्याचा देह आहे, त्या वासुकीला तुला आम्ही अमृत देऊ असं आमिष दाखवलेलं आहे. छोटे छोटे जे गट असतात ना, त्यांनी जर आपल्याला पाठिंबा द्यावा असं वाटत असेल तर त्यांना सुद्धा मंत्रीपद द्यावंच लागतं. तुला सुद्धा आम्ही अमृत देऊ. हे तेव्हापासून आलंय बरं का, हे आत्ताच नाहीये. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहिती? मी भागवतात काय आहे ते सांगतोय फक्त. आणि हे केव्हा लिहिलं हे साधारण मला माहिती आहे. तो मंदराचल देवांनी आणि दानवांनी मिळून हलवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं वजन एवढं आहे की तो हलवला जाईना. म्हणून भगवान महाविष्णू गरुडावर आरूढ झाले आणि असा उल्लेख आहे की आपण एखाद्या फुलाची पाकळी, अख्खं फुल सुद्धा नाही, पाकळी जितक्या सहजगत्या उचलतो तितक्या सहजगत्या भगवंतांनी तो मंदराचल पर्वत आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये धरला, गरुडावरती ठेवला आणि तो नियोजित जागी आणला. काय सामर्थ्य आहे बघा. वासुकीचा वेढा त्याला बसला आणि मंथन चालू झालं. ज्यावेळेला मंथन सुरू झालं, काही हा गोपाल कृष्ण भगवान की जय. तुम्ही झोपू नका फक्त, म्हणजे गंमत करतोय भाई. म्हणजे बाकीचे जागे होतात, त्यांना कसं झोपलं, झोप लागली तर काय होतं माहिती का, सांगून देऊ. ज्यांना नाही ज्यांना झोप लागते कीर्तनात प्रवचनात त्यांचं काय होतं माहितीये का? हा, पुढच्या जन्मात अजगर होतात ते. आणि ज्यांच्या शेजारी झोपलेले असतात ना ते बेडूक होतात. म्हणजे आपल्या शेजारी कोणी झोपलंय तर आपल्याला भीती आहे, लक्षात ठेवा. तो मंदराचल खाली 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 झाला. आणि म्हणून भगवंतांनी, ज्याला आपण कच्छ अवतार, कासवाचा अवतार म्हणतो, तो मंदराचल आपल्या पाठीवरती धारण केला आणि पुन्हा घुसळणं सुरू झालं. आपण पाठ खाजवताना जसं आपल्याला वाटतं तसं भगवंतांना तो मंदराचल पर्वत आपल्या पाठीवरती जेव्हा घुसळला जातोय तेव्हा पाठ खाजवल्याची वाटत होतं, असाच भागवतात उल्लेख आहे.
मंथन ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला मुखाच्या भागाकडे देव आहे आणि शेपटीच्या भागाकडे दानव आहे. काही काळ मंथन झालं आणि दानवांनी एकदम मंथन करण्याचं सोडून दिलं. देवांना काही कळेना काय झालं एकदम, म्हणून इंद्र पुन्हा बळीकडे गेला. म्हणाला काय झालं, एवढा वेळ तर बरं चाललं होतं. तो म्हणला, म्हणजे दानव म्हणले, इथे असा उल्लेख आहे, दानव म्हणतात की आमचा सुद्धा वेदांचा अभ्यास झालेला आहे. तेव्हा शेपटीकडचा जो भाग आहे तो अपवित्र आहे असं वेदांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही शेपटीच्या भागात उभं राहणार नाही, आम्ही मुखाच्या भागाला उभं राहणार. भगवान महाविष्णूने आधीच सांगितलं होतं, आसुर जे जे काही बघतील ते त्यांना देऊन टाका, हो म्हणा. तुम्ही काही काळजी करू नका. अमृत त्या मंथनातून बाहेर आलं की तुम्हाला देण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका. आणि म्हणून जागेची अदलाबदल झाली. आता असुर मुखाकडे आहेत आणि देव शेपटीकडे. पुन्हा दीर्घ काळ मंथन झालं असा उल्लेख आहे. आणि मंथन करून करून वासुकी दमला. कारण बाकीचे फक्त ओढायचे ना, त्याचं अंग त्यांचं दोरी जशी आपण ओढतो ना, पूर्वी जुनं ताक करणाऱ्यांना माहिती असेल, ती एका ठिकाणी बांधलेली असते रवी आणि ती ओढायची. त्यामुळे तो दमला आणि त्याचे फुटकार जे होते ते अधिकाधिक उष्ण व्हायला लागले आणि त्यातून विष बाहेर पडायला लागलं. आणि त्या विषाचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की त्यानं हे सगळे असुर काळे पडले. म्हणून असुर काळे का दाखवतात याचं कारण हे आहे की समुद्र मंथनाच्या वेळेला उष्णतेनं त्यांचा देह जळलाय. म्हणून तशा पद्धतीनं ते चित्र आपल्या समोर आलं की अधिक पटकन आपल्याला कळतं. पण आता ते काही देवांना असं म्हणू शकत नव्हते, कारण त्यांनी मागून घेतला होता तो भाग. त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. पुन्हा मंथन सुरू झालं आणि मंथन सुरू झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जे रत्न आलं ते आलेलं आहे कालकूट नावाचं विष. ते विष सगळ्यात पहिल्यांदा वर आलं आणि त्या विषाचा जो तवंग आहे तो सगळ्या समुद्रावरती पसरायला लागला. तेव्हा आता हे कोणीतरी थांबवलं पाहिजे. हा जो तवंग आहे, किंबहुना ते जे येणारं सगळं विष आहे ते दुसरीकडे कुठेतरी नेऊन टाकलं पाहिजे, ते संपवलं पाहिजे. त्याचा काहीतरी त्याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर त्याच्या वाफा एवढ्या उष्ण आहेत की आकाश मार्गाने जाणारे जे पक्षी आहेत ते त्याच्यात मरून पडायला लागले. आणि म्हणून हे सगळेजण शिवजींना शरण गेले. आणि शिवजींना सांगितलं असं असं समुद्र मंथन चालू आहे आणि त्या समुद्र मंथनातून विष बाहेर आलेलं आहे. तेव्हा आमची अशी इच्छा आहे, देव योनी जी सांगितली आहे ती अत्यंत स्वार्थी योनी सांगितली बरं का. आमची अशी इच्छा आहे की समाजाचं कल्याण व्हावं. बघा शिवजींना कसे म्हणतात. याच्याकरता ते कालकूट नावाचं विष जे आहे ते आपण प्राशन करा. शिवजींनी काय केलंय असा उल्लेख आहे माहिती आहे का, भागवतामध्ये उल्लेख आहे. शिवजींनी पार्वती देवींची परवानगी घेतलेली आहे. पार्वतीची परवानगी घेतलेली आहे शिवजींनी. हे करू का मी? लग्नानंतर परस्पर काही उद्योग करायचे
नाही, हा याच्या करता आहे पत्नीची परवानगी घ्यायची आहे. नाहीतर बऱ्याच घरी ही ओरड असते बरं का, हे काय लष्कराच्या भाकऱ्या वाजायला चालले बाहेर. आणि पार्वती मातेनं परवानगी दिलेली आहे. शिवजी त्या ठिकाणी आले आणि ते सगळं विष गोळा केलं, विष प्राशन केलं. पण कुठे धारण केलंय विष? इथे धारण केलंय, कंठामध्ये धारण केलंय. आणि त्या विषामुळे त्याचा प्रभाव काय झाला शिवजींच्या देहावरती, तर त्यांचा कंठ निळा झाला. म्हणून त्यांचं एक नाव पडलं नीलकंठ. ही समुद्र मंथनाची जी कथा आहे ती व्यावहारिक पातळीवरती जरी अशा पद्धतीनं भासत असली तरी ती व्यावहारिक पातळीवरची कथा नाही. मुळात समुद्र मंथन ही अध्यात्म पातळीवरची कथा आहे. भागवतात व्यावहारिक पातळीवरचं काही नाहीच आहे, कारण तो मुक्ती देणारा ग्रंथ आहे. ही आध्यात्मिक पातळीवरची कथा अशा करताय. आपल्या सगळ्यांचा हा अनुभव आहे. आपण सगळे या मार्गावरती पुढे गेलेलो आहोत. ज्या वेळेला जेव्हा केव्हा आम्ही नामस्मरणाला, साधनेला, उपासनेला सुरुवात केलेली आहे, तो सुरुवातीचा काळ थोडासा आपला आठवून बघा. त्यावेळेला आपल्या मनामध्ये वाईट विचार आधी आलेले आहेत, किंबहुना ज्याला आपण निगेटिव्ह म्हणतो. हे वाईट विचार आपल्या मनामध्ये आलेले आहेत. पण त्या विचारांवरती जेव्हा मात करतो आणि आपण त्यातून पुढे जातो, तेव्हा या अमृताची प्राप्ती आहे समुद्र मंथनातली. ही व्यावहारिक पातळीवरची कथा नाही. ज्यांनी अमृत प्राशन केलं ते झाले देव, पण ज्यांनी विषप्राशन केलंय ते झालेत महादेव. शिवजींना महादेव का म्हणताय? बाकी सगळे देव आहेत, शिवजी महादेव आहेत. म्हणजे ते सांगतायत की तुम्हाला जर एखादं मोठं कार्य करायचं असेल ना, तर त्याच्याकरता अशा पद्धतीचं विष पचवावंच लागतं. आणि काय करायचंय ते विष? इथे इथे धारण करायचंय. म्हणजे काय? तर याचा अर्थ आहे ते पोटातही गेलं नाही पाहिजे आणि बाहेरही आलं नाही पाहिजे. म्हणजे काय? तर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल कटुताही वाटता कामा नये आणि आपण त्याच्याबद्दल अपशब्दही उच्चारता कामा नये. या दोन्ही गोष्टी शिवजींनी आपल्या आचरणातून सांभाळल्या, म्हणून ते महादेव आहे. शिवजींनी ते विषप्राशन केलं आणि त्याच्यानंतर दुसरं रत्न पुन्हा मंथन चालू झाल्यानंतर बाहेर आलं. ती म्हणजे कामधेनू, म्हणजे गोमाता. असुरांनी विचारलं हे काय? म्हणाले देवांनी सांगितलं ही गोमाता आहे. हिला काय फळ लागतं का? म्हणले. ते म्हणले नाही, हिला काही फळ बीळ लागत नाही, मग हिला चारा खायला घालायला लागतो. असुर म्हणले म्हणजे नुसतीच सेवा करायची, काही फळ नाही, हे नको म्हणले आम्हाला. आणि म्हणून ती जी कामधेनू आहे ती वैदिक ऋषींना दिलेली आहे. कारण त्यांच्या यज्ञ यागाकरता जे पंचगव्य लागतं त्याची निर्मिती गायीपासून होते, म्हणून ऋषींना ही दिलेली आहे. त्याच्यानंतर आला उच्चैश्रवा नावाचा घोडा, अश्व, अत्यंत पांढऱ्या शुभ्र रंगाचा. त्याला 4 कान आहेत असं वर्णन आहे. भागवतामध्ये जे सूत सांगितलेत ना, त्यांचं एक नाव उच्चैश्रवा सांगितले. रोमहर्षण नावाचे ऋषी किंवा लोमहर्षण पाठवेद आहे.
त्यांचं नाव उच्चैश्रवा सांगितलं आहे. याचा अर्थ ज्यांचं श्रवण उग्र झालेलं आहे, अत्यंत उच्च दर्जाचं ज्यांनी ऐकलेलं आहे असं, म्हणून ते उच्चैश्रवा. तो दिसायला सुद्धा अत्यंत सुंदर होता आणि बळीला त्याची मागणी केली म्हणून बळीला तो देण्यात आला. त्यानंतर पुन्हा मंथन सुरू झाल्यानंतर ऐरावत नावाचा हत्ती आला. आपल्याला माहिती आहे 4 दात, पांढरा शुभ्र असा. आता एक गोष्ट बळीनं घेतली होती, त्यामुळे स्वाभाविकपणे इंद्रानं याची मागणी केली की तू अश्व घेतलायस तेव्हा आता मला हा क्षमा करा, तू घोडा घेतलायस म्हणल्यावर मला हा अश्व पाहिजे, हत्ती पाहिजे, गज पाहिजे. आणि म्हणून तो इंद्राला दिला. त्याच्यानंतर पुन्हा मंथन सुरू झालं तेव्हा कौस्तुभ नावाचा मणी आला. असुरांनी विचारलं, आता एक देवांकडे, एक असुरांकडे, एक देवांकडे, अशा पद्धतीने त्यांना वाटलं आता काय काय रत्न. ते म्हणाले हे काय आहे? हा कौस्तुभ नावाचा मणी आहे. रत्न आहे म्हणाले हे. याला काही फळं लागतात का? जो सतत फलाची अपेक्षा करतोय ना तो असुर आहे बरं का. फलेच्छा ज्याच्या मनामध्ये आहे, देव म्हणाले नाही याला काही फळं वगैरे लागत नाही. मग म्हणाले हा काही कामाचं नाही. देव म्हणाले याचं काय काम आहे हे आम्हाला माहिती आहे, म्हणून तो भगवंतांना अर्पण केला. कंठी कौस्तुभ मणी विराजित, तो तिथे मिळालाय भगवंतांना. त्याच्यानंतर कल्पवृक्ष आला. त्या वृक्षाच्या खाली बसल्यानंतर आपण जी कामना करू ती पूर्ण होते असं म्हणतात. मला काही आजपर्यंत सापडलेला नाही. त्यानंतर अप्सरा आल्या. अप्सरा ह्या स्वतःच्या मनाप्रमाणे ज्या वागतात त्यांना अप्सरा म्हटलेलं आहे. सुंदर दिसतात, आपण ते छान दिसतात वगैरे, त्या त्यांच्या मनाप्रमाणे वागतायत, त्यामुळे त्या निघून गेल्या. कुठे गेल्या तर स्वर्गात निघून गेल्या, म्हणून स्वर्गात अप्सरा आहे असं आपण म्हणतो. त्यानंतर लक्ष्मी देवी आल्या. हातामध्ये वरमाला आहे आणि ही वरमाला कुणाला तरी अर्पण करायची, म्हणजे त्याला वर म्हणून त्याचा स्वीकार करायचा. म्हणून दानव सगळे उभे राहिलेत, देव सगळे उभे राहिलेत. त्यांनी दानवांकडे दुर्लक्ष केलं, देवांकडे दुर्लक्ष केलं, ऋषींच्या छावणीमधून ती फिरली असा उल्लेख आहे. या सगळ्यांकडे तिनं दुर्लक्ष केलं, कारण यातले काही जे आहेत ते तिची कामना करणारे आहेत. म्हणजे ही मलाच मिळावी असं वाटतंय. पण लक्ष्मी चंचल आहे असं म्हणतात. लक्ष्मी चंचल आहे. पुढच्या दारानं जी येते ना तिला लक्ष्मी म्हणतात आणि मागच्या दारानं जो येतो ना त्याला पैसा म्हणतात. दोन्हीत फरक आहे बरं का. सत्पात्री दान किती महत्वाचं आहे. आपण जे 4 वर्ण म्हणतो ना ते ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य हे इतके सोपे नाही आहेत. ब्राह्मण कोणाला म्हणतात तर दानावरती ज्याचं घर चालतं त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात कठीण काम आहे दान पचवणं, लक्षात घ्या. कारण त्या दानामध्ये जो दान देणार आहे त्याच्या सद्वासना आणि असद्वासना दोन्ही असतात. आणि म्हणून त्याला विशिष्ट उपासना आहे, त्याला विशिष्ट गायत्रीचा जप आहे, त्याला संध्या करणं गरजेचं आहे. नाहीतर आपलं श्रावणात 4 पूजा आहेत म्हणून गुरुजींचीच संध्या झालेली नाही. त्यांना अर्धा तास, पाऊण तास आधी उठायचं.
का आपल्याकडे जे गुरुजी येतात त्यांना आपण नमस्कार करतो? का करतो? कधी आपण विचार केला याचा? ते वयाने मोठे आहेत म्हणून करतो, वयाने लहान आहेत म्हणून करतो? नाही, तेवढ्या करता तो नमस्कार नाहीये. का करतो आपण तो नमस्कार? तर ते जेव्हा आपल्या घरी येतात आणि आपल्या वतीनं एखादी पूजा करतात, त्याचा एखादा संकल्प सांगतात, याच्याकरता त्यांनी जी शुद्धी पाळायची आहे, म्हणजेच आपलं कार्य व्यवस्थित होण्याकरता ते कांदा लसूण खात नाहीत, ते बाकी इतर 4 गोष्टी करत नाहीत, हे आपण गृहीत धरलेलं असतं आणि त्यांच्या त्यागाला तो नमस्कार आहे. उगाच आपलं यांच्या पाय पड का? ती संकल्पना समजली पाहिजे आपल्याला. आपल्याकडे आल्यानंतर काही 4 गोष्टींचा त्यांनी त्याग केलाय, त्या त्यागाला नमस्कार. व्यक्तीला नाहीच आहे कुठलाही नमस्कार. पुन्हा सांगतो, आपण त्या व्यक्तीमध्ये अडकतो, त्या व्यक्तीला नमस्कार नाही. लक्ष्मीनं भगवान महाविष्णूंच्या गळ्यामध्ये ती वरमाला घातली आणि भगवान शेषावरती पोहोचले. लक्ष्मीला वाटलं आता हे शेजारी बसायला जागा करतील आपल्याला. भगवंत म्हणाले नाही, पायाशी. आणि म्हणून तेव्हापासून आजपर्यंत ती भगवान महाविष्णूंच्या चरणापाशी बसून आहे. एक जण म्हणाले म्हणून नाहीये ती चरणापाशी बसून, तिला हे बघायचंय की एवढे सगळे संत भगवंतांच्या ज्या चरणाचा आश्रय घेतात त्या चरणामध्ये असं काय आहे, म्हणून ती चरणापाशी बसून आहे म्हणाले. त्याच्यानंतर वारुणी देवी म्हणजे मदिरा, सुरा, वारुणी नावाची मदिरा त्याच्यातून उत्पन्न झाली असा उल्लेख आहे. स्वाभाविकपणे ती असुरांनी पळवली. फार अधिक मी याच्यावरती बोलत नाही. त्यानंतर पारिजातक वृक्ष आला. पारिजातकाचं एक वैशिष्ट्य आहे, माणिक वर्मांनी सांगितले आपल्याला. बहरला पारिजातदारी, फुले का पडती शेजारी. तो लावायचा असतो आपल्या जागेमध्ये, पण त्याची फुलं जी आहेत ना ती शेजारच्यांच्या गॅलरीत पडतात. त्यामुळे प्रत्येकाने खरं तर पारिजातक लावायला हरकत नाही, म्हणजे प्रत्येका शेजाऱ्याला त्याची उपलब्धी मिळेल. इकडे जागा आहे जी, पुढे या. त्यानंतर भगवंतांच्या हातामध्ये जो शंख आहे, पांचजन्य ज्याला आपण म्हणतो, तो सुद्धा या ठिकाणी समुद्र मंथनामध्ये आला असा उल्लेख आहे. आणि त्यानंतर मंथन चालू झाल्यानंतर आता ती वेळ प्रत्यक्षामध्ये आलेली आहे की जिथे अमृत प्रगट होणार आहे. पण असं अमृत आलंय असा विषय नाही आहे. तर धन्वंतरी जी देवता आहे ती धन्वंतरी या ठिकाणी प्रगट झालेली आहे आणि त्या धन्वंतरींच्या हातामध्ये अमृत कुंभ आहे. मी बहुतेक काल परवा याचा उल्लेख केला की आयुर्वेदिक डॉक्टरांच्या दवाखान्यात गेलो तर भगवान महाविष्णूंसारखीच एक मूर्ती असते, ते धन्वंतरी आहे. आयुर्वेदाचे आद्य प्रवर्तक ज्यांना म्हटलं जातं ते हे धन्वंतरी, आणि त्यांच्या हातामध्ये तो अमृतकुंभ असतो बघा. म्हणजे विष्णूंच्या हातामध्ये जसं शंखचक्र, पद्म, गदा असे सगळे आयुध असतात, तशी धन्वंतरींच्या हातामध्ये हा अमृतकुंभ असतो. तो प्रगट झाला आणि असुरांनी तो पळवला.
मुळात त्यांनी आधी वारुळी नावाची मदिरा प्यायलेली आहे, त्याचा उपभोग घेतलाय आणि आता त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झालेली आहेत. कारण अमृत आलं, ज्याच्याकरता हा सगळा प्रकार केला त्याचं फल आता प्राप्त झालेलं आहे, पण ते कोण आधी खाणार याच्याकरता त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली. आणि या भांडणाचा फायदा भगवंतांनी घेतला आहे. भगवंतांनी ते अमृत देवांना मिळालं पाहिजे याकरता मोहिनी अवतार घेतला. अनेक ठिकाणी भागवतामध्ये मोहिनी अवताराचं रसभरीत 15-15 मिनटं वर्णन केलं जातं. ते या गादीला अपेक्षित नाही. भगवंतांचा मोहिनी अवतार किती सुंदर होता, तर भगवंतांचे जे कुठले अवतार आहेत त्यातला सर्वांग सुंदर हा मोहिनी अवतार होता. इतकंच मोहिनी अवताराबद्दल सांगावं. तिनं असुरांना सांगितलं की मी तुम्हाला अमृत पान करवते, पण तुम्ही कित्येक वर्ष हे समुद्र मंथन करताय तेव्हा तुम्ही शुचिरभूत झालेलं नाही. तुम्ही दोन्हीकडचे स्नान करून या, संध्या करून या आणि मग जेवायला बसा, मी तुम्हाला अमृत पान करवते. आणि मोहिनी आता एका बाजूला देव बसले, एका बाजूला दानव बसले आणि मोहिनी या दोन्ही पंक्तींमध्ये अमृताचं पान करवते. पण प्रत्यक्षामध्ये ती जेव्हा देवांच्या बाजूला जाते तेव्हा देवांच्या ताटामध्ये अमृत वाढते असा उल्लेख आहे. आणि जेव्हा असुरांच्या बाजूला जाते तेव्हा ती असुरांशी फक्त गोडगोड 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 बोलतीये. तिने असुरांना अमृतपान करवलेलं नाही. अशी ती पुढे 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 चालली आहे. आणि देवांच्या पंक्तीमध्ये सूर्य बसले, सूर्यनारायण बसले, चंद्रदेवता बसलेली. सूर्याला अमृतपान करवलं, त्याच्या शेजारच्या देवाला अमृतपान करवलं, चंद्राला अमृतपान करवलं. पण या दोघांच्या मध्ये जो बसलाय तो राहू आहे. आणि सूर्य आणि चंद्र यांच्या लक्षात आलं की आपल्यामध्ये जो बसलाय तो देव नाही, तो असुरगणातला आहे. पण तोपर्यंत त्यानं अमृत प्यायलं होतं, प्राशन केलेलं होतं, पण ते त्याच्या शरीरात गेलं नव्हतं. त्या ठिकाणी भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक आणि धड वेगळं केलं. डोक्याचा भाग जो आहे तो राहू आणि खालचा सगळा जो भाग आहे तो केतू. आज सुद्धा जगातल्या कोणाचीही जन्मपत्रिका आपण पाहिली तर राहू आणि केतू हे एकमेकांच्या समोर असतात. याचं कारण ते एकच शरीर आहे पूर्ण. बाकीचे ग्रह प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये वेगवेगळ्या जागेवरती असतात, पण राहू आणि केतू हे नेहमी एकमेकांच्या समोरच असतात, कारण तो एक देह आहे पूर्ण. आणि याचा राग म्हणून सूर्य आणि चंद्राला जे ग्रहण लागतं तो राहूच्या डोक्यामधला राग आहे. भागवतामध्ये असा उल्लेख आहे की सूर्य आणि चंद्राने हे सांगितलं की हा हा राहू आहे. आपल्या माहितीकरता सांगतो, आपण ज्या सध्या इंटरनेटचा वापर करतो हा इंटरनेट म्हणजे राहू आहे. आपल्यापैकी जर कोणी या ह्याच्यातला अभ्यास असेल तर आपल्याला कळेल, किंवा आता यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहेत त्या संदर्भातले. त्यामुळे सध्या
राहूला अनुकूल असंच सगळं चाललेलं आहे. त्याचा प्रभावच इतका आहे कलियुगात. कलियुगामध्ये की त्याला काही पर्याय नाही. आणि म्हणून तो सूर्याला आणि चंद्राला अधूनमधून ग्रहण जे लागतं ते या राहूमुळे लागतं. भगवंतांनी देवांना अमृतपान करवलं. असुर त्यांना काही अमृत मिळालं नाही. तो सगळा भाग तिथे संपला. पुन्हा दैवासुर संग्राम झाला. देव आता पुन्हा आपल्या त्यांचं राज्य त्यांच्या ताब्यात आलं. आणि शिवांपर्यंत ही बातमी गेली. कारण ते विषप्राशनाच्या वेळेला होते आणि भगवंतांनी मोहिनी नावाचा अवतार घेतला होता अशी बातमी शिवांपर्यंत गेली. तेव्हा भगवंतांनी शिवांना सुद्धा या मोहिनी अवताराचं दर्शन दिलेलं आहे. त्यानंतर भागवतामध्ये जी कथा येते आपण सगळ्यांनी त्या बळीराजाची कथा ऐकली. वामन भगवंत ज्याच्या यज्ञात प्रगट झाला हाच तो बळी आहे जो समुद्रमंथनामध्ये राजा आहे. वेगळ्या कल्पातली ही कथा आहे कारण मध्ये बराचसा काळ गेला आहे आणि पुन्हा असुरांचं साम्राज्य आता सगळीकडे सुरू झालं आहे. आणि त्याच वेळेला देवांना आपलं स्थान मिळावं म्हणून देवांची माता जी आहे ती अस्वस्थ आहे. आणि म्हणून कश्यपांनी तिला एक विशेष व्रत करायला सांगितलं. 12 वर्षाचं व्रत आहे. त्यातला जो 1 महिना आहे त्यात काही विशेष म्हणजे फक्त दुग्धाहार घ्यायचा आहे. 12 वर्ष अशा पद्धतीने काढायची. प्रत्येक वर्षातला 1 महिना हा केवळ दुग्धाहार सांगितला आहे. या न्यायानं तिनं ते तपश्चर्या पूर्ण केली. त्याच वेळेला योगायोगानं बळी जो आहे त्या बळीनं मी 100 यज्ञ करीन असा संकल्प सोडला आहे. आणि आता त्याचे 100 यज्ञ पूर्ण होत आले. म्हणजे 99 यज्ञ झालेले आहे आणि 100वा यज्ञ चालू आहे. त्याच वेळेला वामन भगवंतांनी त्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. आपण सगळ्यांनी तो फोटो बघितला आहे. हातामध्ये छत्री आहे. बटू मुंजीमध्ये मौंजी बंधन जसं करतो आपण तसा तो सगळा वेश भगवंतांनी मुळात 8 वर्षाचे प्रगट झाले असा उल्लेख आहे. त्याच्यामुळे 8व्या वर्षी आपल्याकडे साधारणपणे मौंजी बंधन सांगितलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला काही फार पत्रिका बघावी लागत नाही असं म्हणतात. अनुकूल आहे. आणि म्हणून कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी अदिती हिच्या पोटी वामन भगवंतांनी अवतार घेतला. आणि त्याच वेळेला बळी 100वा त्याचा जो यज्ञ त्याची त्यांनी दीक्षा घेतलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे 100 यज्ञ पूर्ण झाले की तो इंद्रपद त्याला प्राप्त होणार असं आपल्याकडे लिहिलेलं आहे. त्यामुळे इंद्र अस्वस्थ आहे. आपली खुर्ची जाईल की काय असं त्याला वाटतंय. तो म्हणला खरं तर मी याच्या आधी म्हणलो होतो मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. पण आता त्याला खात्री वाटत नाहीये म्हणून तो अस्वस्थ आहे. भगवंतांनी त्याला आश्वासित केलं काही काळजी करू नको म्हणाले. आणि तो बटू हा त्या बळीच्या 100व्या यज्ञामध्ये आता उपस्थित झालेला आहे.
भृगुकच्छ नावाचं जे ठिकाण आहे तिथे तो 100वा यज्ञ चालू आहे असा उल्लेख आहे. आपण जी आपल्याकडे वेगवेगळ्या एकादशी आहेत बघा, त्याच्यानंतर जी तिथी येते त्यातली विजया द्वादशी नावाची तिथी आहे. त्या तिथीला वामन भगवंतांचा प्रगट दिन किंवा जेव्हा ते प्रगट झाले तो दिवस म्हणजे विजया द्वादशी कॅलेंडरमध्ये लिहिला असतो. पुढच्या वेळेला आपण वाचलं की आपल्याला आठवेल. मुळात अलंकार युक्त असा तो देह आहे, पण मग त्या अलंकार युक्त असलेल्या वामन भगवंतांना कोणी कोणी काय काय दिलंय. आपण मुंजीमध्ये भिक्षावळ असते की नाही, तो साधा सुद्धा प्रकार नाही बरं का. मौंजी बंधन, मुंज नावाची वनस्पती आहे, ती इथे बांधतात, कमरेला एक काहीतरी बांधतात ना. आपल्याला वाटतं ते आंब्याच्या ह्याच्यातलं काय ते काहीतरी गवत बांधलंय, नाही का, आंब्याच्या पेटीत भरून येतं बघा, तसलं नसतं बरं का. ती वनस्पती आहे एक विशिष्ट. त्याच्यानंतर गुरुगृही जायचंय आणि अध्ययन सुरू करायचं, याच्याकरता ते आहे. काही आचार धर्म पाळायचे. आणि साक्षात सूर्यनारायणांनी या वामन भगवंतांना गायत्री मंत्राचा उपदेश केला असं सांगितलं. देवगुरु जे आहेत बृहस्पती यांनी यज्ञोपवीत म्हणजे ज्याला जानवं म्हणतात ते, आणि कश्यपांनी त्याला मेखला दिलेली आहे कमरेला बांधायला. पृथ्वीनं मृगाजीन दिलं. चंद्रानं दंड दिला. चंद्र हा मनाचा कारक सांगितलेला आहे. म्हणजे आपल्याला क्षणात चांगलं वाटतं, क्षणात वाईट वाटतं, क्षणात अमुक झालं तमुक झालं. हे कशामुळे होतं तर चंद्राच्या स्थितीमुळे होतं. तर तो मनाचा कारक आहे. मग चंद्रानं दंड का दिला हो, तर मन कसं आहे, मन चंचल आहे. त्या चंचल मनाला ताब्यात ठेवायचं असेल तर त्याला सारखी काठी दाखवायला पाहिजे, सारखी काठी दाखवायला पाहिजे. म्हणून चंद्रानं दंड दिला. मातेनं कौपीन आणि कटिवस्त्र दिलंय. आणि ती जी छत्री आपण बघतो ते छत्र आकाशानं दिलेलं आहे. ब्रह्मदेवांनी आपला कमंडलू वामन भगवंतांना दिला. सरस्वतीनं रुद्राक्षमाळा अर्पण केली. कुबेर जे आहे माहिती आहेत ना, कुबेर, या कुबेरांनी यांना भिक्षापात्र दिलेलं आहे. कुबेर देवानी भिक्षापात्र दिलेलं आहे. आणि त्याच्यात भिक्षा कोणी घातली आहे तर प्रत्यक्ष पार्वती देवींनी याच्यात भिक्षा घातली असा उल्लेख आहे. आणि असं सगळं घेऊन हे वामन भगवंत त्या भृगुगच्छला आले, जिथे बळी आपला 100वा यज्ञ पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. अश्वमेध नावाचा तो यज्ञ करतोय. तो यज्ञ सफल झाला तर त्याला इंद्रपद प्राप्त होणार हे निश्चित आहे. पण इंद्रपद प्राप्त व्हावं, गोपाल कृष्ण भगवान की. यशोदा मैयाला काय लाड करावे लागतात बघितलं ना. पण त्याला इंद्रपद मिळावं म्हणून तो यज्ञ करत नाही. तर त्यानं 100 यज्ञांचा संकल्प सोडलेला आहे. आणि ज्या वेळेला वामन भगवंत त्यानं चालत येताना पाहिले तेव्हा त्याला असं वाटलं की माझ्या यज्ञामध्ये प्रत्यक्ष सूर्यनारायणच आले की काय, एवढं तेज आहे त्यांचं.
आणि म्हणून आपल्या यज्ञामध्ये असा तेजस्वी कोणीतरी ज्याचे नुकतंच मौंजी बंधन झालेलं आहे, सुवर्ण मेखला आहे, मृगाजीन आहे, कौपिन आहे, छत्र धरलंय, असा बटू त्यानं पाहिला आणि त्याच्या पाद्यपूजेची तयारी त्यानं केली. त्याला योग्य आसन दिलं, पाद्यपूजा केली. 8 वर्षाचा तो बालक आहे छोटा, आणि हा बळी राजा आहे, त्रैलोक्याचा सम्राट आहे सध्या तो एका अर्थानं. आणि हा बळी हात जोडून उभा आहे त्याच्यासमोर. बळीराजानं हात जोडले आणि म्हणाला, ज्या अर्थी तुम्ही हा यज्ञ चालू असताना माझ्या द्वारावरती आलेला आहात, त्या अर्थी मला असं वाटतंय की आपण एखादे याचक म्हणून आलेला असा. तेव्हा मी आत्ता या त्रैलोक्याचा सम्राट आहे, तेव्हा तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागून घ्या. तुमच्याकडचं तेज पाहून असं वाटतंय की आज माझं जीवन धन्य झालं, सफल झालं. वामन भगवंत त्याला म्हणतायत की राजा, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. मी खरं तर तुझ्याकडे याचक म्हणून आलेलो आहे, आणि तू जे म्हणालास ते तुझ्या एकूण कुलपरंपरेला साजेस आहे. कारण आत्तापर्यंत तुझ्या कुळामध्ये असा उल्लेख आहे की कोणताही राजा हा ज्यानं शब्द दिलाय किंवा दान द्यायचं कबूल केलंय आणि त्यानं ते नाकारलंय असं झालेलं नाही. तेव्हा मी तुला एक विनंती करतो की तू वामन भगवंत म्हणतायत, राजा तू म्हणतोयस ते तुझ्या कुलपरंपरेला अगदी साजेस आहे, पण तू म्हणतोयस तसं मला काही नको. मला फक्त माझ्या पावलानं मोजून त्रिपाद भूमी हवी आहे, 3 पावलं भूमी फक्त मला हवी आहे. बळीराजा म्हणला, हे बटू, मी जेव्हा तुझ्याकडे पाहिलं ना तेव्हा मला असं वाटलं होतं की तू अत्यंत ज्ञानी असशील. सूर्यनारायण आहेत असं का वाटलं, तर तेज आहे ना, ज्ञानाचं तेज आहे, ते काही असं दिसतं असं नाही आहे. तुझ्या ज्ञानाचं तेज याच्यावरून मला वाटलं होतं, पण तू तर एक सामान्य बाळ निघालास मला. पोरकट मुलासारखी तू याचना करतोयस. मी त्रैलोक्याचा सम्राट आहे आणि तू माझ्याकडे काय मागतोस, तर त्रिपाद भूमी मागतोस. अरे तू एखादं गाव माग, एखादं राज्य माग, मी अगदी सहज तुला देईन. त्यावेळी वामन भगवंत म्हणतात की राजा, जो मनुष्य त्रिपाद भूमीमध्ये समाधानी नाही तो कशातच समाधानी नाही. आणि हे जे त्यांच्या दोघांमध्ये चाललंय ते दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांना हे ऐकतायत शेजारी उभं. आणि शुक्राचार्यांनी बळीराजाला बाजूला घेतलं आणि राजा, हा कोणी सामान्य नाही, हा महाविष्णू आहे, तेव्हा तू याला काहीही कबूल करू नकोस. तू आत्ता जे याला म्हणलायस की तुला काय पाहिजे ते माग, ते मी तुला देईन, या तुझ्या वचनापासून तू फारकत घे. त्याच्याकरता जे काही प्रायश्चित्त करावं लागतं, म्हणजे मी असं बोललोच नाही, असं म्हटल्यानंतर प्रायश्चित्त घ्यावं लागतं. ते काय करायचं आहे ते मी तुला सांगतो, पण तू आत्ता जो शब्द दिलायस तो शब्द फिरव. तेव्हा बळीराजा म्हटला, मी माझा शब्द फिरवणार नाही. त्याच्याकरता मला नरकात जावं लागलं तरी चालेल,
पण मी एकदा दिलेला शब्द फिरवणार नाही. आणि म्हणून यानं संकल्प सोडण्याकरता हातामध्ये जल घेतात, उदक घेतात. सोन्याची झारी होती आणि त्यातनं पाणी सोडतात हातावरती की मी हे द्यायचं तुम्हाला कबूल केलं. पण त्या झारीतून पाणी बाहेर पडू नये याच्याकरता शुक्राचार्य त्या झारीच्या जे टोक असतं पुढचं तिथे जाऊन बसले. आणि बळीराजाला कळेना की का पाणी का पडत नाही, म्हणून त्यांनी तिथला एक दर्भ घेतला आणि तो त्या झारीच्या भोकामध्ये आतमध्ये घातला. त्यावेळेला शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला असा उल्लेख आहे. आपण जर सिरियल नीट बघत असू तर शुक्राचार्यांचा एक डोळा फुटलेला घेतात किंवा तो अर्धवट काहीतरी पांढरा केलेला असतो. याचं कारण त्यांचा एक अक्ष गेलेला आहे, एकाक्ष आहेत ते. काही सिरियलमध्ये डिटेलिंग करतात बरं का, तेवढ्या करता सांगितलं, पुढच्या लक्षात ठेवायचं. आणि त्यानं उदक सोडलं आणि त्या बटू वामनाला मी तुला त्रिपाद भूमी दिली असं सांगितलं. आणि मग त्या बटू वामनानं विराट रूप धारण केलं. मोठे 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 होत गेले. पृथ्वी व्यापली सगळी एका पायाने, दुसऱ्या पायाने स्वर्गलोक व्यापला सगळा. आणि आता ते बळीला म्हणतायत, बळी तुझं साम्राज्य जिथपर्यंत होतं, पृथ्वी आणि स्वर्ग हे दोन्ही लोक जे तुझ्या अंकित होते ते मी व्यापून टाकलेत माझ्या दोन पायामध्येच. पण मी तर तुझ्याकडे त्रिपाद भूमीची याचना केली आहे, तेव्हा तिसरा पाय कुठे ठेवू याच्याकरता तुझ्याकडे जागाच शिल्लक नाही. तेव्हा बळी म्हणाला, तिसरा पाय तुम्ही माझ्या मस्तकावरती ठेवा. आणि म्हणून बळीनं आपलं मस्तक तुकवलंय. भगवंतांनी तिसरा पाय बळीच्या मस्तकावरती ठेवला आणि त्याला पाताळ लोकामध्ये पाठवलेला आहे. अतल वितल सुतल तलातल आणि पाताळ, अजून दोन आहेत खालती. त्याचा यज्ञ पूर्ण करून घेतला मुळात 100वा. आणि इंद्राला आश्वस्त केलं की यानं इंद्रपद मिळवण्याकरता हे यज्ञ केलेलं नाही, पण पुढचं जे याच्यानंतरचं जे कल्प सुरू होणार आहे त्यात हा बळीराजा इंद्र आहे. त्याला भगवंतांनी तुला पुढच्या कल्पामध्ये मी इंद्रपद देईन असं कबूल केलंय. आणि भगवंत त्याचे द्वारपाल म्हणून उभे आता. आणि 6 महिने भगवंतांनी त्याच्याकडे द्वारपाल म्हणून काम केलेलं आहे. भगवंत का द्वारपाल झाले तर त्यानं त्याचा शब्द शेवटपर्यंत फिरवलेला नाही म्हणून. म्हणून भगवंत द्वारपाल म्हणून उभे आहेत. त्यानंतर बळीराजाची म्हणजे वामन भगवंत हा जो भगवंतांचा अवतार आहे तो संपवला. आणि त्यानंतर भागवतामध्ये राजा परीक्षिताला प्रश्न विचारला की मला असं सांगा की भगवंतांनी सूर्यवंशामध्ये जो अवतार घेतला होता त्या सूर्यवंशातल्या अवताराची कथा मला सांगा. तेव्हा या सूर्यवंशामध्ये जे सगळे राजे झाले त्या राजांची नावं आली आहेत, त्यांच्या काही कथा आल्या आहेत. आणि त्यातला सूर्यवंशातला एक अत्यंत महत्त्वाचा अवतार म्हणजे श्रीराम अवतार. ह्या श्रीराम अवताराची कथा भागवतामध्ये येते. त्यानंतर भागवतामध्ये परशुराम अवताराची कथा येते. मूळ परशुराम अवतार
हा आधी झालेला आहे. म्हणजे परशुराम आधी आहे, त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र आहे. पण भागवतामध्ये तो क्रम उलटा आहे. म्हणजे या अर्थानं उलटा आहे. रामकथा सांगून झाली आणि मग त्या ठिकाणी राजा परीक्षितीनं पुन्हा प्रश्न विचारला की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र विवाहानंतर अयोध्येला परत चालले होते तेव्हा तुम्ही असं सांगितलं की परशुरामांनी त्यांना अडवलं. हे परशुराम कोण? आणि म्हणून परशुरामांची कथा रामचंद्रांच्या चरित्राच्या नंतर भागवतामध्ये सांगितलेली आहे. प्रत्यक्षामध्ये तो अवतार आधी झालेला आहे. ज्यांना विस्तृत रामकथा ऐकायची आहे त्यांच्याकरता एक गोड बातमी सांगतोय. चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या, चैत्रातच सांगितलंय ना वय, हां, चैत्र महिन्यामध्ये आत्ता मागचा सप्ताह ज्या ठिकाणी होता त्या कोथरूडमध्ये जे भवानी माता मंदिर आहे, राधाकृष्ण प्रतिष्ठान आणि भवानी माता मंदिर, शिवाजी पुतळ्याला बरोबर लागून आहे, तिथे रामकथेचा सप्ताह होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी निश्चित ऐकायला या असं मी तुम्हाला आत्ताच निमंत्रण देतो. तारीख मी गाडगेकांना कळवीन. काय म्हणजे कॅलेंडरच्या तारखा अजून काही नक्की झालेल्या नाही आहेत, पण रामकथा होणार आहे. कारण एवढ्या वेळात रामकथा होणं हे फार अवघड आहे. म्हणजे आपल्याला जी रामकथा माहिती आहे ती सिरियलमधली माहिती आहे, प्रत्यक्षात तशी ती नाही. पण जसं चतुश्लोकी भागवत आहे तसं एक श्लोकी रामायण आहे. आता हे नेमकं कोणी लिहिलं याचा काही कुठे उल्लेख नाही, पण त्या एक श्लोकी रामायण मी सांगतो, त्यातली छोटी छोटी ओळ आपण ती सगळेजण म्हणू आणि मग त्याच्यानंतर पुढच्या कथाभागाकडे बोलू. शंकराचार्यांनी हे कदाचित लिहिलं असावं असा एक अंदाज आहे, पण निश्चित त्याच्याबद्दल माहिती नाही. मी छोटी छोटी ओळ सांगतो कारण आपण नेहमी म्हटलेलं नसतं. माझ्या पाठीमागून आपण म्हणा. आदौ राम तपोवनादिगमनम्, आदौ राम तपोवनादिगमनम्, हत्वा मृगं काञ्चनम्, वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं, बाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं, पश्चात् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणम्. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. याच्यात वेगळं काही नाही घडलं बरं का रामायण. दशरथ नावाचा एक राजा आहे, त्याला पुत्र नाही आणि त्या पुत्राच्या कामनेनं त्यानं एक यज्ञ केला. त्या यज्ञाचं फल म्हणून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे 4 पुत्र त्याच्या राण्यांच्या पोटी जन्माला आले. रामायण वाल्मिकींनी जे लिहिलंय, म्हणजे रामायण व्यासांनी लिहिलं असतं तर काय फरक पडला असता आणि वाल्मिकींनी लिहिलंय म्हणून काय फरक पडला एवढा फक्त सांगतो आणि मग पुढे जाऊ. वाल्मिकी आहेत ना, हे फार स्पष्ट वक्ते आहेत, थेट मुद्द्याचं बोलणारे. त्यांचा थोडक्यात सांगतो म्हणजे कळेल आपल्या सगळ्यांना.
वाल्मिकींचा अजिबात देशस्थी कारभार नाही. जे काय ना समोर, पण व्यासांचं बरोबर उलट आहे बरं का. काय सगळं भगवंतांचं वर्णन किती शृंगारिक लिहिलंय हो. इथे 4थ्या श्लोकामध्ये राम मोठे होतात आणि राम मोठे झाले, संपलं. काही बाललीला वगैरे नाही. ते ठुमक चलक तर रामचंद्र नंतर आहे खूप. 4 पुत्र झाले आणि राम मोठे झाले, संपलं. काही बाललीला लिहिल्याच नाही. त्यांना यज्ञाच्या रक्षणाकरता म्हणून जावं लागलं. त्याच वेळेला त्यांना जनक राजाच्या दरबारामध्ये स्वयंवराची जी योजना होती ती योजना कळली. त्या ठिकाणी ते उपस्थित झाले. जानकी बरोबर विवाह झाला. अयोध्येला परत आले आणि पुढे वनवास उपभोगावा लागला. त्या वनवासाच्या शेवटी अगदी रावणानं जानकी देवींचं हरण केलं, त्यांना पळवून नेलं. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांनी हनुमंत आणि इतर वानरांच्या मदतीनं सीता मातोश्रींचा शोध लावला. समुद्रावरती एक पूल बांधला, सेतू बांधला हा. आणि त्यानंतर राम रावण यांचं मोठं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्रांनी रावण आणि कुंभकर्ण यांना संपवलं. म्हणजे आता आपण जय विजयातला जो दुसरा अवतार आहे त्याची कथा मी तुम्हाला आत्ता सांगितली. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण. आता तिसरा जो अवतार आहे त्यांचा घ्यावा लागलेला, त्यांना जन्म जो घ्यावा लागला त्या कथेकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी 1-2 क्षण नाम घेऊ आणि मग त्या कथेकडे वळू. कारण काय आहे, भगवंत असे सहजासहजी अवतरत नाहीत ना. भगवंतांचा धावा करावा लागतो आणि भगवंतांना वश करण्याचं एकमेव साधन आहे ते म्हणजे भगवंतांचं नाव. भगवंतांबद्दल असं म्हणतात की भगवंत कशाने वश होतो म्हणाले तर भक्ती नावाचा जो प्रकार आहे त्या भक्तीनं भगवंत वश होतो. भक्ती विना वश नोहे असं भगवंतांबद्दल म्हटलं जातं. तेव्हा भगवंतांचा धावा करू एक छोटं अगदी पद आहे हे आपण अशा करता म्हणणार आहोत. याचं कारण असं आहे की व्यवहारामध्ये आपल्या लहान मुलाकडे सुद्धा आई सहजासहजी बघत नाही. म्हणजे कल्पना करा, आपल्या यजमानांना काय 9-9:30 वाजता ऑफिसची घाई आहे, गडबड आहे आणि आई काहीतरी पोळ्या करते आणि ते लहान मूल खेळतंय आणि ते म्हणलं आई त्याच्याकडे लक्ष देत नाही. आई म्हणते त्याचं चाललंय ना बरं. पुन्हा ते 5-10 मिनिटांना त्याचं लक्षात येतं की आईचं आपल्या लक्ष नाही. ते जरा आवाज वाढवतं आई त्याच्याकडे बघते आणि पुन्हा आपल्या कामाला लागते. याचं कारण असं आहे की तिला माहिती आहे जोपर्यंत हा रडत नाही तोपर्यंत बरं चाललंय. तो तिसऱ्यांदा म्हणतो आई म्हणते हा आलेच. पण जेव्हा तो 4थ्यांदा किंवा 5व्यांदा हातात जे काय खेळणं आहे ते टाकतो आणि रडायला लागतो आई, तेव्हा आई आपल्या मुलाकडे बघत नाही. भगवंत कसे काय बघतील आपल्याकडे. भगवंतांचा धावा करावा लागतो. धावा 3 चरणं लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये भगवंतांचा थोडासा जो प्रवास आहे जो आपण विस्तृत ऐकणार आहोत तो लिहिलाय. मी एक कोळ सांगतो, आपण सगळ्यांनी म्हणूया.
धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव म्हणा. धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. संत सज्जना मुनिजन ओढी संत सज्जना मुनिजन ओढी एक तुझे रे नाव. धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. निर्गुण तो तू प्रगट जाहला निर्गुण तो तू प्रगट जाहला. तारा गृही प्रकाश पडला तारा गृही प्रकाश पडला. रात्रीच्या अंधाऱ्या रात्रीतून बदले अंधाऱ्या रात्रीतून बदले. चंद्राचे ते भाव. धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. यमुना भक्तीची महाराणी यमुना भक्तीची महाराणी. भर भर वाढे तिच्यात पाणी भर भर वाढे तिच्यात पाणी. रांगोळीच्या दर्शनाने रांगोळीच्या दर्शनाने शमले सात्विक भाव. धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. गोकुळातली माया जागी गोकुळातली माया जागी. जखडे पकडे दुनिया सारी जखडे पकडे दुनिया सारी. सकल बंधने तोडायाला सकल बंधने तोडायाला. रामकृष्ण हे नाम. धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव म्हणा. धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या धाव कृष्णा धाव. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. राम अवताराची कथा झाली. त्याच्यानंतर परशुराम अवतार झाला आणि आता परीक्षिती राजाने शुकदेवाने प्रश्न विचारला की तुम्ही या सगळ्या कथा सांगितल्यात आणि आज कथेचा 4था दिवस आहे. तेव्हा मला भगवंतांचा जो सगळ्यात सुंदर अवतार आहे, ज्याच्या लीला ह्या सर्वांग सुंदर आहेत, अशा भगवान श्रीकृष्णांचं चरित्र मला सविस्तर सांगा. आणि म्हणून
पुढचे सगळे दिवस भगवान गोपाल कृष्णांचं चरित्र आहे. सविस्तर सांगा असं तो म्हणाला. कारण मी त्यांच्याबद्दल फक्त आत्तापर्यंत ऐकलंय की ज्यांनी माझ्या पूर्वजांचं रक्षण केलं, जो कायम द्वारकेचा राणा पांडवा घरी आमच्याकडे कायम निवासाला असायचा, तो कृष्ण नेमका आहे तरी कसा, हे सगळं तुम्ही मला सांगा. आणि म्हणून जो सगळा चंद्रवंश आहे त्या वंशाचं वर्णन शुकदेवांनी केलं. फार मोठं वर्णन आहे. आधीचे सगळे जे कोण कोण राजे होऊन गेले तिथपासून पांडवांपर्यंत कसे कसे राजे होत गेले. यदूचा जो वंश आहे ते भगवंतांचं कुळ आहे, यदुकुळ ज्याला म्हटलं जातं, त्या यदुकुळाचं वर्णन आहे. आणि या यदुकुळामध्ये भगवंतांनी अवतार घेतला. हे जे ही जी दोन कुळं आहेत, यादव, ज्या यादव कुळामध्ये भगवंतांनी अवतार घेतला ते यादव कुळ आणि वृष्णी कुळ जे आपण सगळ्या याच्यामध्ये म्हणतो, त्या दोन कुळामध्ये मुळातच प्रचंड वैर आहे. जरा त्यावेळेची सामाजिक परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती काय आहे याचा अंदाज आपल्याला यावा म्हणून मी हे सांगतो. या दोन कुळामध्ये अत्यंत भांडण आहेत, हाडवैरी आहेत हे दोन्ही एकमेकांचे. याचं कारण दोन्ही जी कुळं आहेत त्यांचा भर हा विस्तारवादाकडे अधिक आहे. म्हणून अधिकाधिक भूमी आपल्या आधिपत्याखाली असावी याच्याकरता यांच्यामध्ये सतत वैर चालू आहे. आपण जर कधी कृष्ण जन्माचं किंवा राम जन्माचं कीर्तन ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये जन्माचं कीर्तन हे कुठपासून सुरू होतं तर गोमातेनं म्हणजे पृथ्वी मातेनं गाईचा रूप धारण केलं. गोरूपाने भूमी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे, दिजेला असे त्रास मुनी लागी सर्वा, न पूजिती देवा तेव्हा कोण. या न्यायानं ती जी पृथ्वी माता आहे ही ब्रह्मदेवांकडे गेली आणि ब्रह्मदेवांना ती सांगते की ब्रह्मदेवा, हे जे राक्षस राज्य चाललंय त्या राक्षस राज्यामध्ये आमचे प्रचंड हाल होत आहेत. ब्रह्मदेवांनी विचारलं की राक्षस राज्य चालू आहे हे कसं काय ओळखायचं. तिनं अगदी सोप्या भाषेत सांगितलंय. कसं ओळखायचं म्हणाले सांगू का. राक्षस राज्य चालू झालं याची काही लक्षणं आहेत म्हणाले. काय काय लक्षणं आहेत. मंदिरे पाडली सारी, मदिरेची केली दुकाने, मंदिरे पाडली सारी, मदिरेची केली दुकाने, देवास पालथे करुणी त्या बरुणी चालत जाणे, देवास पालथे करुणी त्या बरुणी चालत जाणे, साम्राज्याचे हे नृपती का ब्राह्मण द्वेषा करती, साम्राज्याचे हे नृपती का ब्राह्मण द्वेषा करती, सांगतो तयांची महती ब्राह्मण सोबतसे ज्ञानी, सांगतो तयांची महती ब्राह्मण सोबतसे ज्ञानी, सांगतो तयांची महती ब्राह्मण सोबतसे ज्ञानी. कशावरून ओळखायचं राक्षस राज्य चाललंय. मंदिरे पाडली सारी, मदिरेची केली दुकाने. तुम्ही मला या प्रमाण काय. लॉकडाऊन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय उघडलं होतं आठवतंय. काय त्या रांगा लागल्या होत्या, काय शिस्तीत लोक उभे होते आठवत आहेत ना फोटो.
बरोबर काय 3 मीटर अंतर, गोल, त्या गोलातच उभं राहायचं. बरं, पैशामुळे सुद्धा संसर्ग पसरू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत ते पैसे ठेवायचे, त्याच हाताने ते द्यायचे. सगळी रसभरीत वर्णनं आपण वाचलेली आहेत. हे जेव्हा चालू असतं तेव्हा जो गादीवरती बसलाय तो राक्षसांचा राजा आहे असं गोमातेने ब्रह्मदेवांना सांगितलेलं आहे. देवास पालथे करुणी त्या वरुणी चालते जाणे. काही काळ राजकीय अभिनय बाजूला ठेवूयात, पण ज्यांच्या वडिलांनी सांगितलं की हो ते जर माझे सैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे आणि आम्ही लाचारी म्हणून राम मंदिराच्या उद्घाटनाला जात नसू तर याच्यापेक्षा दुसरं काय दुर्दैव असायला पाहिजे. अधिक त्यावर बोलायला नको. देवास पालथे करुणी त्या वरुणी चालत जाणे. साम्राज्याचे हे नृपती का ब्राह्मण द्वेषा करती. का असं करतायत ते ज्ञानी आहे. त्यांनी आतापर्यंत कधी मोर्चे काढले नाहीत, त्यांनी कधी आरक्षण मागितलं नाही. याचं कारण काय आहे. त्याला ज्ञानाचं महत्व कळलंय. तो म्हणेल मी एक वेळेस उपाशी राहील एक वेळेचा, पण माझ्या मुलांना शिकवणार आहे. याचं कारण विद्याधन सर्व धन प्रधान. पण त्याची जर किंमत नसेल तर मग आत्ताच्या परिस्थितीमध्ये जो ब्रेन ड्रेन होतोय, म्हणजे आपली लोक अमेरिकेला जाऊन राहत आहेत, इंग्लंडमध्ये जाऊन राहत आहेत किंवा इतर देशामध्ये जाऊन राहत आहेत, याला तुम्ही आम्ही काहीही करू शकणार नाही. कारण विद्वत्तेची जिथे पूजा होते तिथे स्वाभाविकपणे विद्वान माणसं जाणारच. त्याचा आत्ता आमिष काही असू, पण आपल्या वंशाचा जिथे आपल्याला एकेकाळी प्रवेश नव्हता, पण आज त्याच ठिकाणी ऋषी सुनक नावाचा आपलाच माणूस बसलाय ना. तो काही रिझर्वेशन मधनं बसलेला नाही, तो त्याच्या ज्ञानाच्या ताकदीवरती बसलेला आहे तिथे, सामर्थ्याच्या. आणि ते त्यानं सिद्ध केलेलं आहे. म्हणजे त्याच्या वडिलांनी काही कमवलं आणि म्हणून तो तिथे, तर तसंही नाही आहे. हे वडिलांच्या पुण्याईवर फक्त आपल्याकडेच आहे. आणि म्हणून हे सगळेजण ब्रह्मदेवांचं कट भगवान महाविष्णूंकडे गेले. महाविष्णूंना म्हणाले, महाविष्णू आता अवतार घ्या, 7 वाजलेले. भगवंत म्हणाले घेणार आहे, 10 मिनिटं अजून पुढे फक्त. मी म्हणाले वसुदेव आणि देवकी यांच्या पोटी अवतार घेणार. ब्रह्मदेव म्हणतायत अरे भगवंता, ते अरे तुरे म्हणतात जर काही त्यांना म्हणून, अहो भगवंता, मुळात वसुदेवांचं जे कुळ आहे ते आणि देवकी मातेचं जे कुळ आहे हे एकमेकांचे वैरी आहेत, त्यांच्यामध्ये सलोखा होईलच कसा. भगवंत म्हणतात अरे हे राजकारणी ना असेच असतात. मतदारांना वाटतं की हे यांच्या बाजूने आहेत आणि ते त्यांच्या बाजूने आहेत. तसं काही नसतं म्हणाले, हे सगळे एकच असतात आतनं. म्हणाले हे दोन्ही जी कुळ आहेत हे स्वतःचा साम्राज्य विस्तार व्हावा याच्याकरता आपापसामध्ये असे रोटीबेटीचे व्यवहार करतात. याचं कारण असं आहे की एखाद्याला जावई करून घेतला तर तो आपल्या साम्राज्य विस्ताराला उपयोगी पडतो, तो आपल्यावर आक्रमण करत नाही आणि त्याच्या अंकित जे राजे त्यांना सुद्धा अगदी सहज अंकित करून घेता येतं. आणि म्हणून वसुदेव आणि देवकी यांचा विवाह होणार. मी त्यांच्या
पोटी अवतार घेणार. आणि ती सगळी योजना ठरली. सगळे देव आपापल्या स्थानी परत गेले, आश्वस्त केलं भगवंतांनी. आणि इकडे पृथ्वीवरती वसुदेव आणि देवकी यांचा विवाह झाला. इथे श्रीमद भागवत ग्रंथाचे 9 स्कंध पूर्ण होतात. 9 स्कंध म्हणजे नवविधा भक्तीचे प्रकार आहेत. नवविधा भक्ती सिद्ध झाल्यानंतर दशम स्कंधामध्ये भगवंत अवतीर्ण होतात, म्हणून तो दशम स्कंध आहे. आणि एकादश स्कंधात भगवंतांच्या लीला आहेत. पुढचे 3 दिवस आपण हे 2 स्कंध पाहणार. आणि ते मंगलमय वातावरण आहे. भगवंत अवतरित होणार आहेत, पण त्याच्या पूर्वी वसुदेव आणि देवकीचा विवाह ठरला. तो विवाह संपन्न झाला आणि त्या विवाहाला बहिणीची पाठवणी करण्याचा एक जो विषय असतो, त्या बहिणीच्या रथावरती कंसानं आपल्या सुवर्ण रथावरती बहिणीला आणि वसुदेवांना बसवलंय आणि तो बहिणीला सोडायला चाललाय. कंसाचा उद्देश हा आहे की माझ्या बहिणीवरती किती प्रेम आहे हे मला बाकीच्यांना दाखवता आलं पाहिजे. आणि म्हणून त्या विवाहाला जेवढे जण आले त्या सगळ्यांना कंस बोलवून बोलवून पुढे आणतोय बरं का. आणि दाखवतो, ही बघा, ही जी सजावट आहे ना, ही मी केली आहे, मी. ही जी लग्नात पानं मांडली आहेत ना, ती मी सांगितली आहेत बरं का, मी. या ज्या सगळ्या रांगोळ्या काढल्यात ना, हे मी केलंय. रस्त्याचं सुशोभीकरण ना, हे मी केलंय. हे जे मी आहे ना, तो आपल्या मनातला कंस आहे, लक्षात ठेवा. जेव्हा सामाजिक कार्यामध्ये असं आपल्याला कधी वाटेल की हे मी केलं, तेव्हा फार जागृत राहायला पाहिजे. तो आपल्या मनातला कंस आहे. कंस वेगळा कुठे नाही, तो त्याच ठिकाणी. कंस हे सतत दाखवतोय. आणि एका चौकामध्ये जेव्हा ती मिरवणूक आली तेव्हा आकाशवाणी झाली की कंसा, या देवकीचा जो 8वा गर्भ आहे तो तुझा काळ आहे. आणि आत्तापर्यंत त्याला अत्यंत प्रिय वाटणारी बहीण एका क्षणामध्ये अप्रिय झाली. त्यानं रथ थांबवला आणि तिच्या वेणीला हात घातला. आपल्या कमरेला जी तलवार म्यानं केली होती ती तलवार उपसली आणि आता कंस तिला मारणार. एवढ्यात वसुदेवजी मध्ये पडले. वसुदेवांनी ज्याला थांबवलंय ते कंसाला म्हणाले, कंसा, तुझं हिच्याशी काही वैर नाही, तेव्हा हिला मारू नकोस. हिचं नुकतंच लग्न झालंय, तेव्हा स्त्री हत्येचं पातक तू घेऊ नकोस. मी तुला वचन देतो की हिला होणारी मुलं तुला आणून देईन. आणि या वाक्यानं कंसाचा त्यांच्यावरती विश्वास बसलाय. याचं कारण असं आहे, वसुदेव वचनाला पक्के आहे हे कंसाला माहिती आहे. आणि आपल्यापेक्षा त्यांची ताकद जास्त आहे राजकीय दृष्ट्या, हेही त्याला माहिती आहे. म्हणून ते जे आत्ता म्हणतायत ते शब्द फिरवणार नाही. म्हणून त्या दोघांना कंसानं कारागृहात टाकले. लगेच कारागृहात टाकलेलं नाही आहे, काही काळ मध्ये गेला आहे. आपण जे सिरियलमध्ये बघतो तसं झालेलं नाही आहे. कारागृहात टाकलं आणि यथाकाल पहिला पुत्र झाला. माता विलाप करते, तुम्ही याला नेऊ नका. वसुदेव म्हणाले, नाही, मला नेलं पाहिजे, कारण की तसं कंसाला वचन दिलेलं आहे. आणि म्हणून
त्यांनी तो पुत्र कंसाकडे घेऊन आले. कितीही क्रूर असला तरी तो मामा आहे आणि त्याच्या मनामध्ये तो स्नेह उत्पन्न झाला. त्यानं ते छोटं बालक पाहिलं. काही तास झाले त्याला जन्माला येऊन. त्या बालकाकडे पाहिलं आणि कंसाला एकदम स्नेह निर्माण झाला आणि म्हणाला, हा तर पहिलाच पुत्र आहे, मला हिचा जो 8वा गर्भ आहे तो मारणार आहे, तेव्हा याला कशाला मारावं, याला परत देतो, तिला पुत्र सुखाचा अनुभव मिळेल. आणि म्हणून कंसानं वसुदेवांना सांगितलं की वसुदेवजी, तुम्ही जो 8वा गर्भ होईल तो माझ्याकडे घेऊन या. बाकीच्या 7 पुत्रांची माझं काही वैर नाही. आणि म्हणून वसुदेवजी परत गेले. वसुदेवजी परत गेले त्याच्याच दुसऱ्या दिवशी कंसाच्या दरबारात देवर्षी नारदांचं आगमन झालं. नारायण नारायण नारायण. नारायण म्हणाले, काय रे कंसा? नारद म्हणतात, तुला हल्ली काही लक्षात आहे की नाही? म्हणाले, हां, तुला मधनं अशी आठवण करावी लागते का? का म्हणले, काय झालं? अरे तू आकाशवाणी ऐकली नाहीस का? हो म्हणलं, ऐकली आहे. देवकीचा 8वा गर्भ मला मारणार आहे. अरे म्हणजे तुझं लक्षात आहे? हो म्हणले, माझं लक्षात आहे. मग एक काम कर म्हणाले. असं म्हणून नारदांनी आपल्या हातातलं जे कमळ होतं त्याला 8 पाकळ्या होत्या. ते 8 पाकळ्यायुक्त कमळ कंसाच्या समोर धरलं आणि नारद कंसाला म्हणाले, याच्या पाकळ्या किती आहेत त्या जरा मोजून दाखव मला. कंसानं ते कमळ आपल्या हातात धरलं. तेव्हापासून काही कंस हातात कमळ धरायला लागलेले आहेत आणि कंस आता मोजतोय. 1 2 3 4 5 6 7 8. नारद म्हणाले, बरोबर, आता दुसऱ्या पाकळीपासून सुरुवात कर. कंसानं दुसऱ्या पाकळीपासून मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8. तिसऱ्या पाकळीपासून सुरुवात कर. त्यानं पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8. जेव्हा त्यानं पहिल्या पाकळीपासून सुरुवात केली तेव्हा 8वी आली होती. दुसऱ्या पाकळीपासून सुरुवात केली तेव्हा पहिली 8वी आली. तिसऱ्यापासून सुरुवात केली तेव्हा दुसरी 8वी आली. चौथ्यापासून सुरुवात केली तेव्हा तिसरी 8वी आली. असं तो एक एक पाकळी पुढे जातोय. तेव्हा त्याच्या असं लक्षात येते की याच्या आधी आपण जिच्यापासून सुरुवात केली होती ती 8वी आलेली आहे. कंस म्हणाला, तुम्हाला असं म्हणायचं आहे का नारद महाराज की मी सगळ्या पुत्रांना मारावं? नारद म्हणाले, मला काही म्हणायचं नाहीये, मी तुला सावध करायला फक्त आलोय. नारद तयार आहेत बरं का, नारद बोलत काय नाही. कंस गेला आणि 1 दिवसाचं ते बालक आहे त्याला आपल्या हातामध्ये घेतलं, गर 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 फिरवलं आणि एका दगडावर आपटलं. ते गतप्राण झालं. दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा अशी 6 मुलं कंसाने मारली. आणि आता 7व्यांदा देवकी गर्भवती आणि भगवंतांनी तयारी सुरू केली. भगवंत शेषाला म्हणतात की चला आता माझ्या अवताराची वेळ जवळ आली. त्यावेळेला शेष भगवान म्हणाले की या वेळेला मी मोठा भाऊ होणार. मागच्या अवतारामध्ये तुम्ही मोठे भाऊ झालात तेव्हा मला वनवास सोसावा लागला. मी जर मोठा असतो तर मी अजिबात तुम्हाला वनवासात जाऊ दिलं नसतं. हां, भगवंत म्हणाले हरकत नाही, तुला मोठं व्हायचंय का? हो म्हणले, मोठा. यावेळेला तू मोठा. भगवंत कशालाही नाही म्हणत नाहीत. आपल्याला लक्षात येईल या पुढच्या 2-3 दिवसात. आपल्या मनात भागवत आम्हाला काय देतं? आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो बरं का भागवत. फक्त त्या वासना सद असाव्या. सगळ्या सद वासना भगवंत पूर्ण करतात. भगवंत म्हणाले हरकत नाही, यावेळेला तू मोठा. भगवंत म्हणतात नाहीतरी मला लहान व्हायचीच सवय आहे.
ना आपल्याकडे म्हणतात ना, गुरु जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला लघु व्हावं लागतं, कारण तो गुरुच असतो. पण ते जाणण्याकरता आम्हाला लघु व्हावं लागतं. भगवंत तेच म्हणाले, मी लहानच आहे. आणि म्हणून भगवान शेष पुढे गेले, त्यांनी त्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि भगवंतांनी योगमायेनं तो गर्भ काढून घेतला आणि वसुदेवांची जी आधीची पत्नी आहे, तिच्या रोहिणी तिचं नाव, तिच्या गर्भामध्ये प्रवेश करते झाले. तो गर्भ काढून घेतला, त्याचं संकर्षण केलं असा उल्लेख आहे. म्हणून बलराम दादांचं एक नाव संकर्षण असं सांगितलेलं आहे. त्या गर्भाचं संकर्षण झालं. आणि आता तो 8वा महिना लागला. मातेला गर्भधारणा होऊन 8 महिने झाले असा तो 8वा महिना. असं म्हणतात की 8व्यात जर अपत्यप्राप्ती झाली तर ते मूल जास्त दिवस जगत नाही, कारण त्याची वाढ पूर्ण झालेली नसते. काही जी महत्त्वाच्या वाढी आहेत शरीरातल्या त्या पूर्ण व्हायच्या असतात. त्यामुळे 8व्यातलं मूल जगत नाही असं आपल्याकडे म्हटलं जातं. पण भगवंत म्हणाले, जर लोकांनी मला आठवावं असं मला वाटत असेल तर मला 8व्यातच जन्म घेतला पाहिजे. आणि म्हणून भगवंतांनी इंग्रजी महिना सुद्धा 8वाच निवडला. बरं, तिथी जी निवडली आहे ती सुद्धा अष्टमी आहे, ती सुद्धा 8वीच आहे. भगवंत म्हणतात, काय करा, काही करू नका, फक्त मला 8वा आणि हृदयामध्ये 60वा एवढंच करा माझ्याबद्दल, बाकी काही करू नका. बाकी सगळं तुम्ही माझ्यावरती सोडा, फक्त मला 8वा. म्हणून म्हणाले, त्या आकाशवाणीमध्ये गर्भ सांगितला तो सुद्धा 8वा असा. अष्टमीची ती रात्र आहे. धोधो 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 त्या दिवशी पाऊस पडत आहे आणि 8 वर्षाचे भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले असा उल्लेख. हातामध्ये ती सगळी आयुध आहेत, ती सगळी लक्षणं आहेत. आणि देवकीनं दोघांनी आधी साष्टांग प्रणिपात केलाय भगवंतांना. आणि मातेनं भगवंतांना विनंती केली की मला त्या वेदना अनुभवायच्या आहेत. तुम्ही असे 8 वर्षाचे जर एकदम प्रगट झालात तर मला मातृत्वाचं सुख कसं काय लाभणार. आणि म्हणून देवकी मातेच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याकरता भगवंतांनी तिच्यामध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी भगवंतांनी या दोघांना सांगितलेलं आहे की माझा जन्म झाल्याबरोबर मला मथुरेमध्ये तुम्ही नेऊन सोडा. याचं कारण मी तुमच्याजवळ राहणार नाहीये. माझ्या जन्माचं कारण मूळ वेगळं आहे. आणि म्हणून अष्टमीच्या त्या रात्री धोधो पाऊस पडतोय. साधारणपणे मध्यरात्र ज्याला म्हणतात, त्या मध्यरात्री 12:40 साधारण वेळ धरली जाते भगवंतांच्या प्रगटीकरणाची. त्यावेळेला त्या कारागृहाची सगळी दारं जी बंद होती ती आपोआप उघडली. भगवंत बालक रूपामध्ये प्रगट झाले. पण प्रश्न असा पडलाय की या बालकाला बाहेर कसं न्यायचं. याचं कारण असं आहे की बाहेर सगळीकडे पहार आहे, सेवक वर्ग आहे, कंसाचे सेवक आहे. पण वसुदेवांनी आपल्या जवळ जी टोपली होती त्या टोपलीमध्ये भगवंताला ठेवलं आणि ती टोपली आपल्या मस्तकावरती घेतली. भगवंतांना आपल्या मस्तकावरती घेतलं याचा एक अर्थ असा आहे, भगवंतांच्या श्रीचरणांचा स्पर्श आमच्या ब्रह्मरंध्राला झाला. म्हणून पहिल्या दिवशी आपण जी मिरवणूक काढतो ग्रंथाची ती एवढ्या करताय. ग्रंथ मस्तकावरती घ्यायचा आहे, कारण भागवताच्या आरतीमध्ये म्हटलंय ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, प्रत्यक्ष भगवंतांची वाङ्मयीन मूर्ती आहे. म्हणून तो मस्तकावरती धारण करायचा.
भगवंतांच्या श्रीचरणांचा स्पर्श एकदा का आमच्या मस्तकाला झाला की आमच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या बेड्या आपोआप गळून पडतात, सगळी दारं आपोआप उघडतात. वसुदेव भरा 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 त्या पावसामध्ये बाहेर पडले आणि यमुनेपर्यंत आले. आणि यमुनेला सुद्धा कळलं की आता भगवंत या ठिकाणाहून जाणार आहे. यमुना कोण आहे? भगवंतांनी ज्या सगळ्या लीला केल्या आहेत ना त्या यमुनेच्या आसपास केल्या आहेत. का यमुनेच्या आसपास केल्या आहेत? या सगळ्या कथा का यमुनेच्या काठावरती झाल्या आहेत? कारण यमुना ही भक्तीची महाराणी सांगितली आहे भागवतामध्ये. हे सगळे गोप गोपी गोपाल बांधव गोप बालक ही कुठे खेळत आहेत? सगळ्या भगवंतांनी लीला केल्या आहेत, क्रीडा केल्या आहेत त्या यमुनेच्या काठावरती केल्या आहेत. ती भक्तीची महाराणी आहे. याच्यापेक्षा चांगला प्रदेश दुसरा असूच शकत नाही हे माहिती आहे भगवंतांना. आणि म्हणून भगवंत त्या ठिकाणी अवतरित झाले. वसुदेवांच्या मनामध्ये धाकधूक आहे, कसं काय होणार? एवढा पाऊस पडतोय धोधो धोधो, पण पलीकडे तर जायला पाहिजे. म्हणून वसुदेव पाण्यामध्ये प्रवेश करते झाले. आणि जसं यमुनेच्या आहे लक्षात आलं तसं यमुना अधिकाधिक वर यायला लागली. भगवंत इतक्या सहजासहजी प्राप्त होत नाहीत बरं. भगवंतांनी आपल्या वडिलांची पण परीक्षा घेतली. यमुनेचं पाणी जसं वाढायला लागलं, काय करतायत म्हणाले, बाबा बघूयात तरी. कमरेपर्यंत पाणी छातीपर्यंत आलं, छातीपर्यंत खांद्यापर्यंत आलं, खांद्याचं आता तोंडापर्यंत आलं आणि तोंडातनं ते पाणी आता आत जाणार, नाकापर्यंत पाणी आलं. भगवंतांना असं वर उचलून धरलंय बघा, आपण तो फोटो पाहिलाय. आणखीन वर घेतलं. चालताना नदीत पाय टेकत नाही, अंगठ्यावरती चालतायत. आणि भगवंतांच्या लक्षात आलं की आता बाबांची परीक्षा बास करावी, आपण थांबवा. पण वडिलांपेक्षा भगवंतांना काळजी आहे ती यमुनेची काळजी आहे. कारण तिला जोपर्यंत दर्शन देत नाही तोपर्यंत ती काही ऐकणार नाही. का? कारण ती माझी भक्त आहे. भगवंत अशा पद्धतीने भक्ताची काळजी घेतात. आणि म्हणून भगवंतांनी काय केलं तर आपला डावा पाय बाहेर काढला असं म्हणतात. आणि तो डावा पाय बाहेर काढल्याबरोबर यमुनेमध्ये एवढी मोठी लाट आली, त्या लाटेनं भगवंतांच्या चरणाला स्पर्श केला आणि झर 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 पाणी उसळलं. वसुदेवांना कळेना नेमकं काय झालं, एवढी मोठी लाट कशी काय आली. आणि ती लाट जेव्हा माझ्या डोक्याच्या वरती गेली तेव्हा अचानक कशी काय उसळली. खरं तर पावसाचा जोर कमी झालेला नाही आहे, पण हीच तर भगवंतांची लीला आहे, हीच तर भगवंतांची माया आहे. माया म्हणजे काय? जी नाहीये पण जी जाणवते तीच तर माया आहे. वसुदेव पलीकडे गेले. नंद बाबांच्या वाड्यामध्ये नंदांची पत्नी यशोदा ती सुद्धा गर्भवती आहे. किंबहुना तिला एक बालिका झालेली आहे, पण तिला कळलं नाही रात्री केव्हा ती प्रसूत झाली. आणि ती बालिका आता शेजारी पहुडली आहे. वसुदेवांनी आपलं बालक त्या ठिकाणी ठेवलं आणि ती बालिका जवळ केली. पुन्हा तिला टोपलीत ठेवलं आणि पुन्हा परत आले. ती बालिका कोण आहे? ती माया आहे. तिला घेऊन वसुदेव परत आले आणि त्याच वेळेला कारागृहाची दारं पुन्हा बंद झाली. तुम्ही जर मायेला जवळ केलं तर भगवंत म्हणाले तुम्ही अडकणार, तुम्ही अडकणार. तुम्ही मायेला जवळ केलं तर तुम्ही अडकणार. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंतांचं प्रगटीकरण जरी अष्टमीला असलं तरी दर्शन नवमीला. याचं कारण असं आहे, भगवंत म्हणतात नव मी, नव मी, नव मी. मी नेहमी नित्य नूतन नवीन आहे, मी कधीच शिळा होत नाही, म्हणून नवमी आहे तिथी. प्रभू रामचंद्रांची सुद्धा नवमीच आहे.
चैत्र मास शुद्ध त्यात नवमी ही ती. भगवंतांचं दर्शन दुसऱ्या अवतारात प्रगटीकरण अष्टमीला आहे, पण दर्शन नवमीला. भगवंतांकरता छान पाळणा बांधा. नंद महोत्सव जो आहे तो आपण उद्या सविस्तर बघू, पण आज भगवंतांकरता म्हणजे नवमीला पाळणा आणि हे सगळं बांधलंय गोकुळामध्ये, आणि त्यांचा तो सगळा महोत्सव चालू आहे. भगवंतांना पाळण्यामध्ये निजवलंय. आणि आपण जसं लहान बाळ आपल्याकडे असल्यानंतर त्याला पाळण्यात ठेवतो आणि त्याला झोके देतो त्याला पाळण्यात, तसं आपण इथे प्रतिकात्मक करणार आहोत. तुम्ही जर पाळणा म्हणणार असेल तर हां म्हणणार तुम्ही, कोणीतरी एक झोका द्यायला हरकत नाही. हे धरा कोणीतरी, म्हणा की काय अडचण नाही. हो 7 वाजायला वेळ अजून, काळजी करू नका. हां नाही माझ्याकडे हे कोणीतरी पाळणा, हो म्हणा ना तुम्ही, कोणी एक पाळणा हलवायला या पुढे मातृवर्गाने. बोलो पाळणा. हां ओठलाल ते डोळे चिमणे, आस्यातून त्या फुले चालणे. ओठलाल ते डोळे चिमणे, आस्यातून त्या फुले चालणे. स्वरूप सुंदर लोभ समाने, स्वरूप सुंदर लोभ समाने. ओम सखेली मनाला हले आनंदाधरी कारणा, हले आनंदाधरी कारणा. मुलं पुढे मला दिसत नाही, तुम्ही काय म्हणता ऐकूयात नाही.